आता स्टुडंट आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट आज या ठिकाणी काय करणार आहोत तर बघणार आहोत. लक्ष द्या या ठिकाणी. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी पूर्ण फोकस राहा. आपण काल जे प्रोनाउन बघितले स्टुडंट, त्याची प्रॅक्टिस आपण आता या ठिकाणी बघितलेली आहे. ते प्रोनाउन कशा प्रकारे यूज होतात सेंटेन्सेस मध्ये, सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहे. नंतर तुम्ही अजून थोडंसं प्रॅक्टिस करून ते अजून काय होणार आहे, तुमचं क्लिअर होणार आहे. बट तो प्रोनाउनचा चार्ट तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण त्याची प्रॅक्टिस उद्या व्यवस्थित मी तुम्हाला क्वेश्चन करून विचारणार आहे. सो आज आपण तो प्रोनाउनचा पार्ट या ठिकाणी काय केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. आता अजून दुसरे जे प्रोनाउन असतात इंग्लिशमध्ये, ते प्रोनाउन आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. आता आपण जे प्रोनाउन बघितले ना, ते पर्सनल प्रोनाउन्स होते स्टुडंट. जो आपण चार्ट बघितला ना, तिथं मी तुम्हाला म्हणजे आपण जो काल मोठा चार्ट बघितला, ते प्रोनाउन आता बघितले आपण. आता आपण दुसरे प्रोनाउन बघणार आहोत. ओके, सो आता आपलं सेशन थोडस या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो आता जो दुसरा पार्ट या ठिकाणी सुरू करतोय आपण, त्याला आपण काय म्हणतो बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. बरोबर, आता हा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात असतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. बट याला पण पाठ करायची गरज नाही, आत्ताच तुमच्या मी लक्षात आणून देणार आहे, पूर्ण प्रॉपरली त्याला टीच करणार आहे. लक्ष द्या. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे कोणते प्रोनाउन, तर बघा दिस, दॅट, दीज, दोज. बरोबर स्टुडंट, आता ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे दिस, दॅट, दीज, दोज हे तर यूज करतो आपण. पण एक्झॅक्टली यांचा यूज कुठं होतो आणि कसा होतो, ते आज आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात हे आपल्याला माहित असेल किंवा नसेल, आज आपल्याला या ठिकाणी क्लिअरली माहित झालं. पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं नाहीये. आपल्याला फक्त दिस, दॅट, दीज, दोजचा वापर कुठं होतो ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे स्टुडंट, तर समजून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी मी आता समजून सांगतोय तुम्हाला व्यवस्थित एकदम लक्षात. आता तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन त्याला ऐका. सो सगळ्यात आधी बघा दिस. बरोबर, आता बघा मी काय म्हटलो या ठिकाणी, दिस इज माय पेन. आता नीट लक्ष द्या स्टुडंट, दिस इज माय पेन. आता इथं काय सांगितलं मी, सिंग्युलर. पेन कसा आहे स्टुडंट, या ठिकाणी पेन कोणत्या फॉर्म मध्ये, सिंग्युलर एक फॉर्म मध्ये. आणि प्लस काय सांगितलं या ठिकाणी, तो काय आहे तर क्लोज आहे, म्हणजे आपल्या जवळ आहे. बरोबर, आपल्या जवळ आहे. तो स्टुडंट, आता तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसलेले आहात. तो आता तुम्ही काय करा, तो पेन हातात धरा. बरोबर, आता तो पेन तुम्ही हातात धरला तर तेव्हा तुम्ही म्हणणार दिस इज माय पेन. बरोबर, दिस इज माय पेन. ओके, बस एवढं म्हटले तुम्ही, क्लिअर झालं. दिस इज माय पेन. बरोबर, का, कारण एकच पेन होता आणि तुमच्या जवळ होता. जेव्हा एकच वस्तू असेल आणि आपल्या जवळ असेल तेव्हा आपण दिसचा वापर करतो. ओके, काय करतो, दिसचा वापर करतो. म्हणून फॉर्म्युला मी ब्रॅकेट मध्ये लिहिलाय, सिंग्युलर प्लस क्लोज. आता दुसरं आहे बघा, जो पेन आता तुम्ही हातात घेतलेला आहे तो फक्त तुमच्यापासून 1 फूट लांब ठेवा. बरोबर, म्हणजे तुमच्या हातात नका ठेवा. आता तो पेन तुमच्यापासून थोडासा लांब ठेवा तो पेन, आणि तेव्हा म्हणा दॅट इज माय पेन. बरोबर, दॅट इज माय पेन. मग आता इथं काय झालं स्टुडंट, पेन तर सिंग्युलरच आहे, पण कंडिशन कोणती चेंज झाली, ती तुमच्या जवळ आता तो पेन जवळ नाहीये, तो तुमच्यापासून लांब आहे. तो त्यासाठी आपण काय वापरलं तर फारचा वापर या ठिकाणी, सॉरी आपण काय केला, दॅटचा वापर या ठिकाणी केला. बरोबर, काय केला आपण, दॅटचा वापर आपण या ठिकाणी केला. सो पुन्हा एकदा बघा, पेन आपल्या जवळ होतं तेव्हा दिस इज माय पेन, पेन आपल्यापासून लांब होतं तेव्हा दॅट इज माय पेन. ओके, सो अशा प्रकारे आपण दिस आणि दॅटला व्यवस्थित समजून घेतलं. दिस आणि दॅट व्यवस्थित समजले असतील तर एकदा हँड रेज करून कळवा मला. ओके, व्हेरी गुड. आता बघा स्टुडंट, याच्या थोडंसं ऑपोजिट करायचं आता आपल्याला, दीज आणि दोज. दीज आणि दोजचा वापर कुठं करायचा ते बघा आता या ठिकाणी. आता बघा हे दोन आपण बघितले. आता नेक्स्ट बघा, मग इथं काय म्हंटल मी बघा, दीज आर माय पेन्स. बरोबर, बघा दीज आर माय पेन्स. आता पेन्स काय झालं स्टुडंट, या ठिकाणी प्लुरल झालं. पेन्स काय झालं या ठिकाणी, प्लुरल झालं. पण त्यांनी काय सांगितलं, प्लुरल आहे पण क्लोज आहे, तुमच्या जवळ आहे. म्हणजे अगोदर एक पेन हातात होता तेव्हा तुम्ही दीस म्हणले, आता तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पेन आहे असं इमेजिन करा, आणि तिथं तुम्ही म्हणा दीज आर माय पेन. ओके, काय म्हणावं लागेल आता तुम्हाला तिथं त्या ठिकाणी स्टुडंट, दीज आर माय पेन्स. पण
तुमच्या ते हातातच आहेत पेन आणि प्लस जवळ आहेत तेव्हा तुम्ही दीज म्हटले. आणि आता तुम्हाला जसं आपण दॅटला वापरलं तसं दोजला वापरू आणि त्यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल की दोज कधी होईल तर एकापेक्षा जास्त पेन आहेत पण ते तुमच्या जवळ नाहीत, ते तुमच्यापासून लांब आहेत, प्लुरल आहेत पण लांब आहेत. आणि तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी काय वापरणार, दोज आर माय पेन. काय म्हणणार स्टुडंट तुम्ही, दोज आर माय पेन. ओके, अशा प्रकारे एकच पेन आहे तुमच्या हातात आहे, दिस इज माय पेन. एकच पेन आहे तुमच्या पासून लांब आहे, दॅट इज माय पेन. एकापेक्षा जास्त पेन आहे पण तुमच्या हातात आहे, जवळ आहे, दीज आर माय पेन. एकापेक्षा जास्त पेन आहे, जवळ नाहीये, लांब आहेत, दोज आर माय पेन. दिस दॅट दिस दोजचा वापर या ठिकाणी प्रॉपरली समजला का तुम्हाला, हँड रेज करून कळवा. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट, दिस दॅट दिस दोजच्या नंतर आपण आता दुसरे प्रोनाउन बघणार आहोत. ओके, आणि या ठिकाणी आपलं प्रोनाउनचं सेशन काय होणार आहे स्टुडंट, एंड होणार आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं स्टुडंट जास्त रट्टा मारामारी लागणारे आपल्याला खूप कामं असतात, एवढं अभ्यासाला वेळ नसतो, त्यासाठीच आपण असा कोर्स डिझाईन केलेला आहे. पण काही गोष्टी स्टुडंट व्यवस्थितच समजून घ्याव्या लागतात, काही गोष्टी थोड्यासा पाठ करावाच लागतात, तेव्हाच आपण इंग्लिश बोलू शकतो. जसे की प्रोनाउन असेल आणि अजून एक दोन टॉपिक असतील, बाकीचं काहीच पाठ करायचं नसतं, फक्त समजून घ्यायचं असतं. जसं की दिस दॅट दिस दोजची कन्सेप्ट आता तुमची क्लिअर झाली, त्याला नंतर प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करताना थोडंसं करून बघायचं. क्लास झाल्याच्या नंतर अर्धा तास जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तेव्हा. ओके, इथं तर फक्त आपण पेनचं बघितलं, इथं तुम्ही दुसरं पण काही घेऊ शकता. जसे की दिस इज अ ग्लास, आणि ग्लास लांब आहे तर दॅट इज अ ग्लास. हा, एकापेक्षा जास्त ग्लास आहे, जवळ आहे तर दीज आर ग्लास, दीज आर ग्लासेस. आणि एकापेक्षा जास्त ग्लासेस आहेत, लांब आहे तर दोज आर ग्लासेस. सेम बॅग सोबत, दिस इज अ बॅग, बरोबर, दॅट इज अ बॅग, दीज आर बॅग, दोज आर बॅग. ओके, सो आता त्या ठिकाणी ते प्रोनाउन आपण या ठिकाणी बघितले आहे. आता आपण या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन बघणार आहोत. ओके, सो मी तुम्हाला सांगितलं टॉपिक लक्षात ठेवा, नका ठेवू, नो प्रॉब्लेम, पण समजण्यासाठी आपण फक्त देतो. आता रिलेटिव्ह प्रोनाउन का म्हणतात यांना ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. सो रिलेटिव्ह प्रोनाउन या करता कारण हे एका सेंटेन्स मध्ये काय सांगतात तर रिलेशन सांगतात. काय सांगतात स्टुडंट, रिलेशन सांगतात. ओके, आता हे सेंटेन्सेस आपण या ठिकाणी सेंटेन्सेस मध्ये यांना युज करू, कशा प्रकारे युज होतं ते बघा. आता रिलेटिव्ह प्रोनाउन कोणते कोणते बघा, हु, हुम, हुज, विच आणि दॅट. ओके, यांच्या नुसार काही सेंटेन्सेस आपण बनवतो, ते सेंटेन्सेस कसे आहेत ते बघा या ठिकाणी. आता याला नीट समजून घ्या. दिस दॅट दिस दोज आणि हे रिलेटिव्ह प्रोनाउन हु, हुम, हुज, विच, दॅट याचे सेंटेन्सेस तुम्हाला उद्या लिहायचे आहेत आणि उद्याची प्रॅक्टिस आपल्याला त्याच्यावरतीच घ्यायची आहे. लक्षात ठेवा, म्हणून नीट समजून घ्या. आता बघा पहिलं सेंटेन्स आहे, त्या पहिल्या सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात येईल. इथं काय सांगितलं बघा, द बॉय, बरोबर, बघा, द बॉय हु वोन द रेस इज माय स्टुडंट. बघा काय सांगितलं, द बॉय, तो मुलगा जो वोन द रेस, रेस जिंकलेला आहे, तो माझा काय आहे, स्टुडंट आहे, इज माय स्टुडंट. द बॉय हु वोन द रेस इज माय स्टुडंट. बरोबर, बघा हुचा अर्थ आपण इथं हुला काय केलं या ठिकाणी जॉईन केलं, हु वरून आपण दोन सेंटेन्सेसला काय केलं या ठिकाणी जॉईन केलं. सो इंग्लिश मध्ये कशा प्रकारे युज केला बघा त्याचा. सो एक हु आपण कशासाठी वापरतो, WH क्वेश्चन साठी वापरतो, जे पहिल्या दिवशी लेक्चर घेतलं होतं आपण. हु म्हणजे जसं की हु आर यू, तू कोण आहेस, त्यासाठी पण हु वापरतो. पण आपल्याला इथं जे म्हणायचं आहे, द बॉय हु वोन द रेस इज माय स्टुडंट, तो मुलगा जो कोणी, म्हणजे जो कोणीसाठी आपण इथं काय वापरला, हु. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ना, मराठीमध्ये तो मुलगा जो रेस जिंकलेला आहे है ना, तसं इंग्लिश मध्ये त्या जो साठी आपण काय वापरला, हुम वापरला. ओके, तर सेंटेन्स कसं झालं बघा, द बॉय हु ओन द रेस इज माय स्टुडंट. आता समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे, बरोबर, आता याचा मी तुम्हाला फक्त काय सांगितलं इथं एक एक्झाम्पल दिला, असे तुम्ही किती पण सेंटेन्सेस बनवू शकता. बरोबर, जसं तुम्हाला म्हणायचं ती बॅग जी ब्ल्यू कलरची आहे ती माझी आहे, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, द बॅग. त्याच्यासाठी विच येईल इथं, हु नाही येणार, द बॅग विच. ते शेवटच्या सेंटेन्स मध्ये बघूया, या विच मध्ये बघूया. आपण आता हु बघत होतो. ओके, सो हु आपण मनुष्यांसाठी वापरतो, हे या ठिकाणी काय झालं, क्लिअर झालं. जसं की द बॉय, द ग्रँडफादर आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. बरोबर, आता तुम्ही असे खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकता, दुसरे बी सेंटेन्सेस बनवू शकता, ब्रदर सिस्टर वगैरे अजून काही सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. आता दुसरं आहे बघा, दॅटचं सेंटेन्स आहे, द बुक दॅट यू गिव्ह मी इज अमेझिंग. बघा आता हा दॅट आपण इथं वापरला, द बुक दॅट यू गिव्ह मी इज अमेझिंग. बघा
ते पुस्तक, बघा ते पुस्तक जे तुम्ही मला दिलेले होते ते कसं होतं? अमेझिंग होतं. कसं होतं स्टुडंट्स? ते अमेझिंग होतं. द बुक दॅट यू गेव मी इज अमेझिंग. ते पुस्तक जे तुम्ही मला दिलेलं होतं ते कसं होतं? अमेझिंग होतं. बरोबर? तर अशा प्रकारे आपण काय केलेलं? दॅटचा या ठिकाणी वापर केलेला. आता नेक्स्ट बघा स्टुडंट्स या ठिकाणी हुमचा वापर कसा होतो ते बघा. द मॅन, बघा या ठिकाणी द मॅन whom I met yesterday. बघा द मॅन whom I met yesterday is my teacher. बघा आता या whomचा अर्थ इथं काय झाला? ज्यांना किंवा कुणाला. बरोबर? आता बघा मराठीत कसा अर्थ झाला याचा बघा. ते ती व्यक्ती जे मला काल भेटले ते माझे कोण आहेत? टीचर आहेत. बघा येस्टरडे म्हणजे काल, टीचर म्हणजे टीचर आहेत. ती व्यक्ती जे मला काल भेटले ते माझे कोण आहेत? तर टीचर आहे. द मॅन whom I met. बघा ती व्यक्ती ज्यांना मी भेटले है ना, द मॅन whom I met yesterday is my teacher. ओके, नेक्स्ट आता हुजचा वापर करू बघा. द स्टुडंट हुज हँड रायटिंग इज नीट गॉट फुल मार्क्स. बघा या ठिकाणी काय अर्थ झाला आता या हुजचा? द स्टुडंट, असे स्टुडंट ज्यांची, बघा हुजचा अर्थ इथं काय झाला? ज्यांची. द स्टुडंट हुज, ज्यांची हँड रायटिंग नीट आहे त्यांना काय भेटणार आहे? तर फुल मार्क्स भेटणार आहे. सो या हुजचा अर्थ तुम्ही लिहून घ्या तिथं मराठीमध्ये, ज्यांची. बरोबर? हुमचा अर्थ लिहून घ्या तिथे कुणाला. बरोबर? त्यानंतर दॅटचा अर्थ लिहून घ्या. बरोबर? द बुक दॅट यू गिव्ह मी म्हणजे ते पुस्तक किंवा ते त्या असं लिहून घ्या. द बॉय हू वोन द रेस इज माय स्टुडंट. मग द बॉय हू वोन, तो मुलगा जो कोणी है ना, तर त्याचा इथं हुमचा अर्थ लिहून घ्या, जो कोणी है ना, तो मुलगा जो कोणी रेस जिंकलेला आहे तो माझा स्टुडंट आहे. तर इथं काय झाला? द स्टुडंट हुज हँड रायटिंग, ज्याची, या हुजचा अर्थ काय झाला? ज्याची. द स्टुडंट हुज हँड रायटिंग इज नीट गॉट फुल मार्क्स. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं हुजला काय केलेलं? वापरलेलं. म्हणून यांना रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. हे काय करतात? एका सेंटेन्स मध्ये रिलेशन सांगायचा प्रयत्न करतात. दोन सेंटेन्सचं रिलेशन या ठिकाणी ते काय करतात? तर फिक्स करतात. नेक्स्ट आहे बघा, द लॅपटॉप. द लॅपटॉप विच आय बॉट लास्ट वीक इज व्हेरी फास्ट. बघा इथं काय सांगितलं? असं ते लॅपटॉप जे मी मागच्या वीक मध्ये आणलेलं होतं ते कसं चालतंय? तर खूप फास्ट चालतं आहे. बरोबर? द लॅपटॉप विच आय बॉट लास्ट वीक इज व्हेरी फास्ट. जे ते लॅपटॉप जे मी मागच्या वीक मध्ये आणलेलं होतं ते कसं आहे? तर खूप फास्ट आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन्सला काय केलेलं? तर बघितलेलं. ओके, सो या सेंटेन्सेस वरून तुम्ही काही सेंटेन्सेस बनवा. थोडंसं डीप आहे स्टुडंट्स हे, पण हे इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला यूज करावंच लागतं. सो नंतर याची प्रॅक्टिस बी करा तुम्ही ह्या सेंटेन्सेसला बघून आणि याच्यावरती आधारित उद्या 5 सेंटेन्स लिहा आणि दिस दॅट दिस दोस तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल. या सेंटेन्सेसला पुन्हा एकदा रीड करू आपण. द बॉय हू वोन द रेस इज माय स्टुडंट. तो मुलगा जो कोणी रेस जिंकलेला आहे तो माझा स्टुडंट आहे. द द बुक दॅट यू गेव मी इज अमेझिंग. ते पुस्तक जे तू मला दिलेलं होतं ते कसं आहे? अमेझिंग आहे. द मॅन whom I met yesterday is my teacher. तो व्यक्ती जे मला भेटले ते माझे कोण आहेत? टीचर आहेत. द स्टुडंट हुज हँडरायटिंग इज नीट गॉट फुल मार्क्स. तो स्टुडंट ज्याची हँडरायटिंग चांगली आहे त्याला फुल मार्क्स मिळतील. अँड द लॅपटॉप विच आय बॉट लास्ट वीक इज व्हेरी फास्ट. ते लॅपटॉप जे मी मागच्या वीक मध्ये आणलेलं होतं ते कसं आहे? तर खूप फास्ट आहे. सो अशा प्रकारे स्टुडंट वी हॅव कम्प्लिटेड ऑल प्रोनाउन पार्ट हिअर. या ठिकाणी आपला प्रोनाउनचा पार्ट काय झालेला आहे? तर कंप्लीट झालेला आहे. होप सो स्टुडंट प्रोनाउनचा खूप सारा पार्ट तुमच्या लक्षात असेलच आणि तो त्या ठिकाणी तुम्हाला समजलेला असेल. अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी प्रोनाउनचा पार्ट फिनिश केलेला आहे आणि आता आपण आपल्या डेली प्रॅक्टिसकडे काय करणार आहोत? जाणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण आता या ठिकाणी 1 मिनिट